श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची इच्छा झाली आणि मी निघाले अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आणि हा सर्व प्रवास मी कोणत्याही कारने बसने केलेला नाही. तरीही पुण्यापासून 4.5 तास अंतरावरती मी होते अक्कलकोट रेल्वे स्टेशनवरती. हे श्री स्वामी समर्थ समाधी मठ श्री क्षेत्र अक्कलकोट, अक्कलकोटातील हे मुख्य स्थान. व्हिडिओची सुरुवात करूया पुणे रेल्वे स्टेशन पासून ते अक्कलकोट इथे जाण्यासाठी. नमस्कार, मी सुवर्णा, माझ्यासोबत आहे विहान आणि शेजारी आहे हर्षल. चला तर मग प्रवासाची सुरुवात करूया. पुणे रेल्वे स्टेशनला 11:45 उद्यान एक्सप्रेस 11301 ही रेल्वे थेट आपल्याला पोहोचवते 4.5 तासामध्ये अक्कलकोट स्टेशनला. साधारण 10 ते 15 दिवस आधीच आम्ही AC कोच बुक केले होते, ज्याचे तिकीट साधारण 500 ते 550 इतके आहे. बऱ्याचदा अक्कलकोटला जाण्यासाठी आपण रेल्वेचा प्रवास करताना सोलापूर स्टेशनचा विचार करतो, पण सोलापूर स्टेशनच्याच पुढचं स्टेशन आहे अक्कलकोट रोड आणि इथून पुढचा प्रवास अतिशय सोपा आहे. आता मी इथून स्टेशनकडून बाहेर आले. स्टेशनच्या बाहेर जर तुम्ही बघाल तर अशा इथे रिक्षा उभ्या असतात, ज्या तुम्हाला पर पर्सन 40 रुपयेमध्ये भक्तिनिवासपर्यंत किंवा मंदिरापर्यंत सोडतात. अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासून आम्ही थेट निघालो ते भक्तिनिवासमध्ये रूम घेण्यासाठी. हे अंतर 12 ते 13 किलोमीटर इतके आहे आणि ऑटो रिक्षा शेअरिंगमध्ये पर पर्सन 50 रुपये इतके चार्ज घेतात. स्वामींच्या वटवृक्ष मंदिराजवळच हे पहिलं भक्तिनिवास आहे, जिथे एक नाही तर 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या रूम अवेलेबल असतात. तुम्हाला हवी ती रूम, हवी ते बजेटमध्ये तुम्ही घेऊ शकता. या भव्य भक्तिनिवासच्या परिसरामध्ये तुम्हाला नाश्ता जेवणासाठी हे छोटंसं उपहारगृह सुद्धा अवेलेबल आहे, जिथे तुम्हाला पाण्यापासून जेवणापर्यंतची उत्तम सोय केलेली आहे. भक्तिनिवासच्या आतल्या बाजूला खूप मोठी पार्किंग सुविधा सुद्धा पाहायला मिळते. ई ब्लॉक भक्तनिवासमध्ये मी राहिले होते, जिथे AC नॉन AC रूम अवेलेबल होते, कारण एप्रिलचा महिना होता आणि गरमी प्रचंड होती, त्यामुळे आम्ही AC रूम प्रिफर केली. बाकीचे सर्व डिटेल्स तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. या भक्तिनिवासमध्ये लिफ्टची सुद्धा सुविधा दिलेली आहे. मी घेतलेली रूम होती फर्स्ट फ्लोअरला आणि तिथून रूम आणि तिकडचा परिसर साधारण असं दिसत होते. फर्स्ट फ्लोअरला लिफ्टच्या बाजूला असलेली पहिली रूम मी तुम्हाला आता दाखवत आहे, ज्याची कॉस्ट ACची 2000 आहे आणि नॉन AC 1500 इतकी आहे. संत गजानन महाराज शेगाव ह्या भक्तिनिवासमध्ये जर तुम्ही राहिला असाल तर त्या मनाने हे भक्तिनिवास स्वच्छ नाही आहेत इतकं मी नक्की सांगू शकते, कारण की मी शेगावला दरवर्षी जाते. तिकडच्या भक्तिनिवासमध्ये मी 800 ते 1000 रुपयेचीच रूम घेते, पण तिकडची स्वच्छता आणि इकडची स्वच्छता यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खिडकी उघडून जेव्हा मी पाहिलं तेव्हा अक्षरशः जळमट घाण होती, वास येत होता रूममध्ये एक विचित्र. म्हणून मी ही रूम सोडली आणि कंप्लेंट करून त्यांनी मग मला दुसरी रूम प्रोव्हाइड केली. इथे जर तुम्ही राहणार असाल तर रूम पुन्हा एकदा चेक करून घ्या. आणि जर तुम्हाला स्वच्छ नीटनेटके भक्तिनिवास हवे असेल तर बेला मातृभवनचा सविस्तर व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलला तुम्ही पाहू शकता. रूम चेंज केली, फ्रेश झालो आणि मग आम्ही निघालो श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट येथील 5 धर्मस्थळे पाहण्यासाठी. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सर्वात पहिला दर्शन घ्यायचे ते म्हणजे श्री खंडोबा मंदिर याचे, कारण की असे म्हटले जाते की श्री स्वामी समर्थ यांचे आगमन स्थान हेच आहे. या मंदिरामध्ये तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये कधीही दर्शन घेऊ शकता. मंदिराविषयी अजून जाणून घेण्यासाठी जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा गुरुजी तिथे मी पाहिले आणि त्यांनाच विचारले ह्या मंदिरविषयी आणि इथे असलेल्या प्रचलित श्री स्वामी समर्थ यांची कथा. ही बघा, ती सुरेख खंडेरायाची मूर्ती किती उठावदार आणि ठसठशीत आहे.
अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामींचं दर्शन तर तुम्ही घेणारच आहात, पण या व्यतिरिक्त ह्या व्हिडिओमध्ये मी जी बाकीची 4 ठिकाणं सांगितलेली आहेत तिथे सुद्धा आवर्जून तुम्ही नक्की जा. आणि त्यातलं हे पहिलं ठिकाण आहे जिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचं दर्शन सुद्धा होते. ते खंडोबाला 2 बायका खंडोबांना माणसं आणखीन बाणायला म्हणजे ओठ्यावर ज्या पादुका आहेत महाराज राहिले ओठ्यावर. जे सर्वप्रथम आले महाराज या मंदिरात आले 3 दिवस राहिले. महाराजांनी इथंच एका रिसाई धर्माच्या फकीराला महाराजांनी रिकाम्या चिलीमधून अगदी काढून दाखवला याच ओठ्यावर. तो फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधीमध्ये. हा महाराज येण्यापूर्वीचा संस्थान काळातलं मंदिर आणि तिथून वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. डोकं टेकायचं. आता पाहूया अक्कलकोटमधील सर्वात महत्त्वाचे दुसरे मठ जे आहेत चोळप्पा महाराज यांचे. चोळप्पा महाराज श्री स्वामी समर्थ यांचे सर्वात मोठे भक्त होते. मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये बरीच छोटी छोटी दुकानं इथे पाहता येतात, ज्यामध्ये सोलापूर फेमस अशी कडक भाकरी, शेंगदाण्याची चटणी हे आयटम पाहता आले. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास प्रथम आले तेव्हा ते चोळप्पांच्याच घरी प्रथम आले होते व तिथेच ते प्रथम जेवले होते. अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळात स्वामींचे अत्याधिक वास्तव्य चोळप्पा स्वामींच्याच घरी झाले होते. हे श्री स्वामी समर्थ समाधी मठ श्री क्षेत्र अक्कलकोट. अक्कलकोटातील हे मुख्य स्थान हे चोळप्पा महाराजांचं घर होतं. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांनी 1857ला येऊन 21 वर्ष निज वास्तव्य केलं आणि 1869 साली वाड्याचा देवघरातील भाग पाडून घेतला आणि या इथून जेवढं दगडी मठाचं बांधकाम दिसतं तेवढं स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः हा मठ बांधून घेतला. आतमध्ये ज्याप्रमाणे गाभारा आहे त्याचप्रमाणे खाली तळघर आहेत. त्याला ब्रह्मांडिनी गुहा म्हणून स्वामी महाराजांनी नाव दिलेलं आहे. 1872 साली मठाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये उजव्या संध्येचा मीरेश्वर नामक गणपती, अम्रकोटेश्वर नामक शिवलिंग आणि अम्रकोटेश्वर शिवलिंग आणि खंडोबाच्या त्रयमूर्ती यांच्या प्रतिष्ठापना करून 5 वर्ष पूजन करून 1878 साली चैत्र व त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराज इथं समाधिस्थ झाले. हे मूळ स्थान आहे. त्या समाधीस्थानावर स्वामी भक्तांना कुणाला अभिषेक, अन्नदान सेवा करायची इच्छा असेल त्यांनी या ठिकाणी सकाळी 10 वाजेपर्यंत अभिषेक पूजा असतात. भाविकांच्या हातनं उत्सव मूर्तीवर अभिषेक पूजा झाल्यानंतर गर्भगृहामध्ये जाऊन समाधीवर मस्तक टेकून आपणास दर्शन घेता येते. तुम्हाला कुणाला ऑनलाईन करायची इच्छा असेल, अभिषेक पूजा इथे येणं जमत नसेल, तुम्ही खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर ऑनलाईन संपर्क साधू शकता. माझं नाव योगेंद्र नारायण पुजारी, चोळप्पा महाराजांची 4थी पिढी. मोबाईल नंबर पण सांगा. मोबाईल नंबर 98 90 51 42 27. मुख्य मंदिरापासून डाव्या हातालाच हा संपूर्ण वाडा सर्व भाविकांना पाहता येतो. वाड्याच्या पहिल्या दरवाजातून मी जेव्हा आतमध्ये गेले नजर पडते साहजिकच तुळशी वृंदावनकडे आणि मग अर्थात त्या जुन्या फोटोंकडे जिथे प्रत्यक्ष स्वामी समर्थांसोबत त्यांचे शिष्य दिसत आहेत. हा आहे दुसरा दरवाजा जिथून आतमध्ये गेल्यावर सर्वात पहिला आपल्याला विहीर पाहायला मिळते. या विहिरीची आणि इकडच्या ठिकाणाची एक सविस्तर माहिती तुम्हाला ह्या बोर्डावर पाहता येईल. त्यानंतर मला उजव्या हाताला देवघर पाहता आले. ते देवघर अक्षरशः पाहण्यासारखे होते कारण की तिथे बारीक सारीक अशा प्रत्येक वस्तूंची पूजा केलेली होती. देवघरामध्ये ह्या वस्तू का ठेवलेल्या आहेत, यांची पूजा का केलेली आहे हे विचारायला मला तितकासा पुरेसा वेळ मिळाला नाही. पण ह्याविषयी जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर भाविकांना सुद्धा याची संपूर्ण माहिती तुमच्यामुळे मिळेल. देवघरामध्ये नमस्कार केला आणि बाहेर येऊन पाहिले तर भिंतीवरती एका साईडला पूर्वजांचे फोटो लावलेले होते. तिथूनच पुढे दुसरे घर आहे जिथे आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो, मूर्ती आणि पादुकांचे दर्शन घेता येते. आम्ही स्वामींचे दर्शन घेतले आणि तिथे उभं राहून आरती सुद्धा आम्हाला करता आली.
हेच आहेत स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज। त्यांच्या फोटोच्या खाली इथे पालखी सुद्धा आम्हाला पाहता आली आणि कदाचित या ठिकाणी स्वामी बसले असतील ती जागा सुद्धा आम्हाला पाहता आली। यानंतरचे तिसरे महत्त्वाचे ठिकाण होते श्री गुरु मंदिर, म्हणजे श्री स्वामी समर्थांचे परमभक्त बाळप्पा महाराजांचा हा मठ आहे। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे अक्कलकोटचे श्रद्धास्थान। अनेक भक्त इथे स्वामींच्या दर्शनाला येत असतात। स्वामींच्या अनेक भक्तांमधील विशेष असे 2 भक्त होते, एक चोळप्पा महाराज तर दुसरे बाळप्पा महाराज। स्वामींचा अवतार कार्याचा काळ समाप्त होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बाळप्पाला जवळ बोलावून सांगितले की माझा अंतिम समय जवळ आलाय, तेव्हा मी तुला माझा उत्तराधिकारी नेमणूक करत आहे असे सांगून स्वामींनी आपल्या जवळची रुद्राक्ष माळ, दंड, छाटी व चिन्मय पादुका त्यांना स्वाधीन केल्या। स्वामींनी त्यांना आज्ञाही केली की एक स्वतंत्र बाळप्पा मठ गुरु मंदिर बांधून त्यात अन्नदान कर व या मठामध्ये गुरुसेवा अखंड चालू राहू देत। स्वामींच्या आज्ञेने बाळप्पा महाराजांनी तिथे एक मोठा मठ बांधला। तो मठ म्हणजे बाळप्पा महाराज मठ। या मठास गुरु मंदिर किंवा चिन्मय पादुका मंदिर असेही संबोधले जाते। स्वामींनंतर पुढे या गादीवर बाळप्पा महाराज आले, त्यानंतर श्री गंगाधर महाराज व त्यानंतर गजानन महाराज गादीवर आले। या गुरु मंदिरात बाळप्पा महाराज व गंगाधर महाराजांची समाधी असून गजानन महाराजांची समाधी जवळच शिवपुरी इथे आहे। असे हे अक्कलकोटमधील गुरु मंदिर फारसे कुणाला माहीत नाहीच। जवळजवळ 120 वर्ष झाले या मठाला। हा मठ म्हणजे एक भव्य वाडाच असून भव्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे। सभा मंडप, गाभारा भव्य असून त्यामध्ये बाळप्पा महाराज व गंगाधर महाराज यांची समाधी आहेत। या मठात खूपच प्रसन्न वातावरण असल्याने स्वामींबद्दल भक्तांमध्ये प्रेम निर्माण होते। अक्कलकोटमधील ह्या गुरु मंदिरात अवश्य दर्शनाला एकदा जा। त्यानंतरचे चौथे महत्त्वाचे ठिकाण आहे श्री स्वामी समर्थ राजेराय मठ। इसवी सन 1877 मध्ये शंकररावांकडून बांधल्या गेलेल्या मठात स्वामी महाराजांच्या चैतन्य पादुका आहेत आणि परमपूज्य सद्गुरू बेलानाथ बाबांचे वास्तव्य स्थान देखील हेच आहे। शंकरराव राजारायन राय बहादूर नावाच्या जहागीरदारास ब्राह्मण संबंध व कुष्ठव्याधी आजाराने पछाडलेले होते। कोणत्याही औषधाने फरक न पडल्यामुळे सहकुटुंब ते गाणगापुरात येथे उपासना करीत होते। यावेळी श्री दत्त महाराजांनी मी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या रूपात आहे, तिकडे ये असा त्यांना स्वप्ने दृष्टांत दिला। यानुसार शंकरराव अक्कलकोटात आल्यावर त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्याची माहिती मिळाली। आपली व्याधी निरसन होण्याकरता त्यांनी सुंदराबाई मार्फत स्वामींच्या चरणी 10 सहस्त्र रुपये वाहण्याचा संकल्प केला। या अनुषंगाने अंतर्यामी श्री स्वामी समर्थ महाराजांनी फिरत फिरत एका स्मशानभूमीजवळ येऊन लीला केली व शंकररावांचे मरण चुकवले। यांचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 9व्या अध्यायामध्ये येतो। 10 दिवसातच व्याधी बरी झाल्याने शंकररावांनी महाराजांना विचारले, व्याधी बरी झाल्यावर 10 सहस्त्र रुपये देईन असा निर्धार केला होता, त्याचे काय करावे? त्यावर महाराजांनी या पैशातून मठ बांधून पादुकांची स्थापना करण्याचे आदेश दिले। आज्ञेनुसार येथे मठ बांधला गेला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाचे ठसे ठेवून पादुका बनवल्या गेल्या व स्वामींना स्वहस्ते पादुकांची स्थापना केलेली आहे व हे माझे विश्रांती स्थान देखील आहे असे सूचित केलेले आहे। मठाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण स्वरूपातली मूर्ती इथे पाहता येते। जोपर्यंत आपण येथे गाभाऱ्यातील दारासमोर वाकून नमस्कार करत नाही तोपर्यंत पूर्ण मूर्ती दिसत नाही। अर्थातच येथे स्पष्टपणे संदेश दिला आहे, जोपर्यंत आपण आपला अहंकार बाजूला ठेवून स्वामी समोर नतमस्तक होत नाही तोपर्यंत स्वामींचे दर्शन होणे नाही। मगाशी आपण राजाराय मठ पाहिले, त्याच्या अपोजिट साइडला आहे सद्गुरू श्री बेलानाथ महाराज यांचे समाधी मठ। इथे आपण समाधीचे दर्शनही घेतो आणि सोबत शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्ती स्वरूपातलेही दर्शन घेतो। इथे असलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेले सर्व कार्यांचे चित्रण इथे रेखाटलेले पाहता येते। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बेला मातृभवन भक्ती निवास ते इथेच आहे, ज्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या YouTube चॅनलला पाहता येईल। आता जाऊया मुख्य ठिकाणी आणि ते आहे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर।
श्री स्वामी समर्थ गेली 22 वर्ष अक्कलकोटमध्ये होते आणि अक्कलकोटमधील बराच काळ त्यांनी या वटवृक्षाच्या खाली घालवलेला आहे। वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या। आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनवले। भक्तिभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंतामुक्तीची हमी दिली। आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांचे साक्ष देत दिमाखात उभा आहे। वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसलेले आहेत असे समजून आपल्याला मनातली भावना दुःख स्वामींसमोर व्यक्त करायचे आहेत। याचे कारण असे आहे की अक्कलकोटमधील 22 वर्षाच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी समर्थांनी ह्या वटवृक्षाखालीच बसून पूर्ण केलेले आहेत आणि आपल्या भक्तांना आशीर्वादही दिलेला आहे। त्यामुळे ह्या वटवृक्षाचे महत्त्व फार मोठे आहे। वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे। मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे। तेथे आध्यात्मिक याची एक वेगळीच प्रचिती येते। बाजूला स्वामींचे शेज घर असून तेथे एक स्वामींचा पलंग देखील आहे। तसेच अनेक वस्तूंचे तिथे जोपासना सुद्धा केलेले आहेत। आता स्वामींचं दर्शन घेऊया आणि ऐकूया स्वामी काय म्हणतात ते। सदैव तुमच्या पाठीशी राहीन, घाबरू नका, घाबरू फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन, त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। स्वामींचा हा आशीर्वाद आम्हा तुम्हा सर्वांना लाभो अशी देवाचरणी प्रार्थना। इतर व्हिडिओप्रमाणेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही अक्कलकोटमधील स्वामी समर्थांविषयी आणि तिकडच्या मंदिरांविषयी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे नक्की सांगा, ज्याची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन। लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ यांच्या नावाने हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।